नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। महाराष्ट्र डाटा एंट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संगठन द्वारा अपनी कई मांगों को सरकार द्वारा पूरी किए जाने की मांग को लेकर नागपुर में चल रहे शीतकालीन अधिवेशन में सरकार के खिलाफ धरना प्रदर्शन किया जा रहा है। इसी विषय पर हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ ने महाराष्ट्र डाटा एंट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संगठन के विशाल चौहान से विस्तार से बात की। आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। कामगारांना न्याय देण्याच्या अंतर्गत समायोजन नोकरी आमच्या हक्काची, अरे नोकरी आमच्या हक्काची। सर, अभी नागपुर में अधिवेशन चल रहा है, आपकी संगठन का आप नाम बताइए और आपकी क्या मांगे ये बताइए और आपका भी नाम बताइए। महाराष्ट्र डाटा एंट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संघटना महाराष्ट्र राज्य। माझं नाव विशाल चव्हाण, मी नांदेडवरून आलेला आहे। गेल्या 42 दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे आमचं धरणे आंदोलन चालू आहे आणि 7 तारखेपासून हिवाळी अधिवेशन दरम्यान या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन आणि उपोषण दोन्ही या ठिकाणी चालू आहे। आमच्या अशा मागण्यासाठी मी इथं बसलेले आहोत की महाराष्ट्रामध्ये पूर्ण आरोग्य विभागात डाटा एंट्री ऑपरेटर हे पद भरण्यासाठी 2021 मध्ये शासनानं करार केला होता मे यशस्वी अकॅडमी फॉर स्किल पुणे या कंपनीसोबत की 3 वर्षासाठी हा करार होता की 3 वर्षासाठी पदे भरण्याकरिता। परंतु अचानकपणे 2 वर्ष 2 महिने कालावधी पूर्ण झाल्यानंतर कंपनीने सर्वांना कामावरून कमी करण्याचे एक मेल पाठवला आणि माननीय आयुक्त साहेबांचं पण एक मेल आलेला आहे की हा जो करार आहे तुमचा करार संपुष्टात आलेला आहे। परंतु आमचं जर 3 वर्षासाठी नियुक्ती दिलेली होती तर नेमकं 2 वर्ष 2 महिने कामावर ठेवून कमी करण्याचं नेमकं हा उद्देश काय होता हा पण आम्ही त्या संदर्भात वाचा फोडण्यासाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करीत आहोत। जर आम्हाला अप्रेंटिस ॲक्ट शिका उमेदवार अंतर्गत नियुक्ती दिली गेली होती तर आता आयुक्त साहेब म्हणतात की तुमची नियुक्ती 1 वर्षासाठी होती, तर 1 वर्ष कालावधी भरल्यानंतर जेव्हा 2 वर्ष 2 महिने आम्हाला कामावर घेतलं त्यानंतर आम्हाला किमान वेतन द्यायला पाहिजे होतं किंवा जर आमचा प्रशिक्षण कालावधी 3 वर्षाचा होता तर आम्हाला त्या स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं किंवा आता तरी आम्हाला स्पष्ट करून द्यावं की तुमचा प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष होता तर आम्हाला बाकीचे 1 वर्ष 1 महिने कशासाठी ठेवली। आणि कंपनीनं जो आम्हाला शासनाकडून पगार येत होता तो 18,000 इतका होता, परंतु या शिका उमेदवार अंतर्गत 50% कुठेतरी शासनाचा निधी वाचावा या धोरणातून त्यांनी आम्हाला शिका उमेदवार म्हणून नियुक्ती दिली आणि आम्हाला 9,000 इतकं मानधन देण्यात आलं। प्रथम वर्षी आम्हाला 9 दिलं आणि दुसऱ्या वर्षी त्यांनी सांगितलं की 10% वाढ आणि तिसऱ्या वर्षी 15% वाढ देणार, परंतु हे फक्त तोंडापुरतं राहिलं। आतापर्यंत ते प्रदान करण्यात आलेलं नाही। आता आमची हीच मागणी आहे की तुम्ही हा कंपनीसोबत करार न करता आम्हाला डायरेक्ट कर्मचारी म्हणून कंत्राटी पद्धतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नियुक्ती द्यावी। तो अभी आप कल भी आपका आंदोलन इसी तरह से रहने वाला है? यस, आमचं आंदोलन हा चालूच आहे। आम्ही 42 दिवस झाले या ठिकाणी आम्ही बसलेले आहोत आणि यापुढे सुद्धा हिवाळी अधिवेशन जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत इथं थांबूच, त्यानंतर परत आम्ही आझाद मैदान मुंबई येथे यापेक्षा तीव्र पद्धतीने आंदोलन करणार आहोत। याची पण आम्हाला शासनाने याची दखल घ्यावी। तो अभी आपके समर्थन में कौन से आमदार है, कौन है, आपको कौन सपोर्ट कर रहा है? आता तर सध्या तरी या सिच्युएशनमध्ये आमच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तुपकर साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट या दोन्ही आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, परंतु विरोधकच सोबत असल्यामुळे सत्ताधारी याकडे निर्णय घेण्यासाठी कोणी आतापर्यंत समोर आलेला नाही। आता विरोधक आमचे प्रश्न उचलत आहे परंतु सत्ताधारींना कुठेतरी निर्णय घेण्यासाठी कुठेतरी लाचारपणा घेत आहे आणि आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत। अरे कोण म्हणतात देत नाही, कोण म्हणतात देत नाही। अशिक्षित बेरोजगारांना न्याय देण्याच्या अंतर्गत समायोजन नोकरी आमच्या हक्काची, अरे नोकरी आमच्या हक्काची।